शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो। खरंच भाऊंचा आज खूप दगदगीचा दिवस आहे। नामदार साहेबांना वेळही झालेला आहे, तरी सर्व नागरिक इथं आलेले आहेत। आज खरंच भाग्याचा दिवस आहे मित्रो। आज पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, आपल्या गावावर प्रेम करणारे सर्व अतिथी आपल्या गावात आज हजर आहेत आणि सर्वांच्या साक्षीने, गावकऱ्यांच्या मदतीने मी आपल्या खूप वर्षापूर्वीचं जे स्वप्न होतं, अविरत चालणारी आपली रामलीला आपल्या गावामध्ये अखंड कालापासून सुरू आहे, त्या श्रीराम प्रभूंचं मंदिर, त्याची भूमिपूजन आज भाऊंच्या हस्ते झालं असं मी जाहीर करतो। खरं सांगायचं झालं तर सप्त्याच्या दिवशीच भाऊंनी आम्हाला जो प्रेरणा दिली, जो विचार दिला, त्या प्रेरणेने प्रेरित होऊन सर्व गावातील उत्कृष्ट तरुण, ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाने आज आपलं भूमिपूजन होऊन लवकरात लवकर मंदिराचं काम होऊन आपल्या सर्वांना शोभेल आणि पंचक्रोशीत नावाजेल असं सभा मंडप आज आपण उभारणार असा निर्धार मी आज या ठिकाणी व्यक्त करतो। आज गुलाब भाऊ जे असतील आपल्या गावावर खूप प्रेम करतात। माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भाऊंनी आपल्या गावामध्ये अखंडित जवळजवळ 3.5 कोटीची कामं आपल्या कार्यकाळात आपल्या गावाला दिलेली आहेत। त्यामध्ये रस्ते, वॉटर, गटर, मीटर जसं भाऊ म्हणतात तसे तर आहेत, परंतु विशेषतः ज्यांची नोंद घ्यावी अशी आपल्या गावाला जी गरज होती, तशी नवीन ग्रामपंचायत कार्यालय, मराठी शाळेसाठी खोली, तलाठी कार्यालय, तसंच भाऊंनी आपल्या गावाला जगमाट करण्यासाठी 20 लाखाचे हायमॉस लॅम्प व स्ट्रीट लाईट दिलेले आहेत। स्मशानभूमी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली झाली। तसंच आपल्या दलित वस्ती या ठिकाणी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली व भगवान भाऊंनी केलेल्या मार्गदर्शनाने 10 लाखाचा एक सभा मंडप मोठं असं भव्य असं बांधले गेलेलं आहे। तरी मी गावकऱ्यांच्या वतीने भाऊंचे शब्दसुमनांनी ऋण व्यक्त करतो आणि अशी आशा करतो की लवकरात लवकर आपलं काम हे निपक्षपातीने आपण लवकरात लवकर पूर्ण करू आणि सर्व 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व गावकऱ्यांनी मला जी साथ दिली, जे प्रेम दिलं, काम करत असताना चुकून कोणाशाही व्यक्तीशी असा वाद न होता फक्त गावाच्या विकासासाठी जी तळमळ होती, त्या तळमळीने जे काही वाद वगैरे झाले असतील तर सर्वांसमोर मी मोठ्या मनाने तुम्ही मला माफ करणार व मी मनाने तुमची माफी मागतो। मित्रो, कोणत्याही परिस्थितीत आपण गावाचा विकास न थांबवता अशाच अविरतपणे आपण गावाचा विकास करत राहू आणि भाऊंना मी विनंती करतो की सभा मंडपासाठी लवकरात लवकर गावकऱ्यांना मदत करावी व भव्य दिव्य असं सभा मंडप आपल्या अनोरी नगरीत उभं राहील अशी आशा व्यक्त करतो व थांबतो। धन्यवाद। एक फक्त सत्कार करायचा आहे। आमच्या गावाचे वैभव मिलिंद दादा पाटील यांचा सत्कार सुभाषोका गायकवाड हे करतील अशी मी सुभाष भाऊला विनंती करतो। दीपक भाऊ बदाने यांचा सत्कार रवींद्र लोटन चव्हाण हे करतील। भगवान भाऊ, आम्ही एक 5 दिवसापूर्वी भाऊंकडे धरणगावला पाळणीला गेलो होतो। आम्ही भाऊंकडे फक्त तारीख घेण्यासाठी गेलो, पण भाऊंनी एका शब्दात, भाऊंनी जी डिसेंबर महिन्यात काल्याच्या कीर्तनाच्या वेळेस जो शब्द दिलेला होता 2 लाख रुपयाचा, आम्ही तारीखसाठी गेलो पण भाऊंनी आम्हाला 2 लाख रुपये कॅश मध्ये देऊन दिले। आणि त्यातल्या त्यात आमच्यासोबत काही शेतकरी होते, तर त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या शेतातली डीपी नाहीये, तर भाऊंनी त्यांच्या पीएनना फोन करून एक 17 लाख रुपयाचे पत्र, ते देखील त्याच दिवशी भाऊंनी एका शब्दावर दिलं। असो, यानंतर मिलिंद दादा आपले मनोगत व्यक्त करतील। नमस्कार। मी जास्त वेळ घेणार नाहीये। व्यासपीठावर उपस्थित आजच्या श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने, तसेच दादांनी जे बोर्डावर लिहिलंय की बरेचसे
नामदार साहेबांच्या मदतीने जो निधी मिळाला जवळजवळ 1 कोटी रुपयाचं लोकार्पण विविध खोल्यांचं तुमचं त्या अनुषंगाने आजचे आपले लाडके पालकमंत्री गुलाब भाऊ आणि सगळे उपस्थित आहेत, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर भाऊ. फक्त मी गावाच्या वतीने सांगतो, तुम्ही गावाला आम्हाला भरभरून दिलेलं आहे आतापर्यंत. जसं दादांनी सांगितलं, 3.5 कोटी रुपये 5 कोटी रुपये दादांनी 5 वर्षामध्ये दिले. पण भाऊ तसं जर बघितलं ना तर मी मागच्या 2 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग आहे. आमच्या गावाने, आमचं गाव नेहमी तुमच्या पाठीमागे खूप उभं असतं. सगळ्यात जास्त मतदान जर गावात झालं असेल तर तुम्हाला झालं असेल 2 पंचवार्षिक मध्ये. त्यामुळे तुमचंही आमच्या गावावर प्रेम आहे, आमच्या लोकांचंही तुमच्यावर प्रेम आहे. आणि नक्कीच तुम्ही आता जी खंत होती आपल्या गावात एवढी रामलीला बद्दल, श्रीराम मंदिर नव्हतं, त्याच्या गाभाऱ्याच्या बांधकामाकरता पण तुम्ही सदा हाताने एका सेकंदात मदत केली म्हणून. तर भाऊ, मी ऍज अ गावकरी म्हणून आमची कालच मीटिंग झाली. हे जे मंदिर होणार आहे भाऊ, हे 33 फूट बाय 60 फुटाच्या पूर्ण ग्रामपंचायतीच्या हद्दीत होणार आहे. आणि हे मंदिर पूर्णपणे आमचा मानस आहे भाऊ की पूर्ण मार्बल मध्ये फ्लोरिंग प्लस अप टू टॉप पूर्ण फ्लोरिंग हे जे आहे मार्बल मध्ये होणार आहे. आणि हे मंदिर पूर्ण एक आयकॉनिक स्पॉट किंवा ज्याला आपण लँडमार्क म्हणू त्या प्रकारे आमचा बांधण्याचा मानस आहे. मानस खूप उच्च आहे, परंतु जसा उच्च मानस असतो तसं त्याला निधी पण लागतो. तर त्या दृष्टीने तुम्ही गाभाऱ्यासाठी आम्हाला मदत केलीच आहे, त्यात वादच नाही. तसंच प्रेम तुम्ही आमच्या सभामंडपासाठी पण सढळ हाताने प्रेम द्यावं आमच्या गावाकरता, अशी एक विनंती करतो. आणि दुसरं गावाचं वैशिष्ट्य म्हणजे भाऊ 2 मिनिटात सांगतो की जे ठरवतो हे 6 महिन्यापूर्वी, जसं आता भाऊनी सांगितलं, मागच्या 6 महिन्यापूर्वी महिलांसाठी काहीतरी स्वयं हे झालं पाहिजे, महिलांचं सबलीकरण, त्या दृष्टीने पतपेढीचं उद्घाटन झालं भाऊ. अनफॉर्च्युनेटली दादा होते, तुम्ही पुण्याला मिटिंगला गेले होते त्या दिवशी, त्या दृष्टीने ते पतपेढीचं, महिलांची पतपेढी उघडणारी आमची पहिलं गाव आहे ते झालं. तसंच 6 महिन्यापूर्वी राम मंदिर करायचं असं सगळे ह्या युवा पिढीने ठरवलं. सरपंच साहेब असो, हरिभाऊ असो, सगळे यंग कार्यकर्ते, ते पण आज कार्यान्वित होत आहे. त्याचं भूमिपूजन आपण केलं भाऊ. आणि पुढल्या वर्षी रामनवमीच्या दिवशी या मंदिराचं तुमच्याच हस्ते उद्घाटन करू भाऊ, हे असं मी आज इथे प्रखरतेने पूर्ण अनोरेकर नागरिकांच्या वतीने सांगतो. जसं आता पुढची दिशा भाऊ आमच्या गावासाठी आहे, आमचा प्लॅन की पूर्ण गावाला बायोगॅसचा प्लांट तयार करून आता जी 100, 1000 किंवा 900, 800, 1100 रुपयाची हंडी घ्यावी लागते, ते पूर्ण गॅसचं बायोगॅस प्लांट उभारून पूर्ण नेटवर्क उभारून प्रत्येक घराला फक्त 250 ते 200 रुपये दर महिन्याला 24/7 गॅस द्यायचा मानस आहे. ते आता पुढल्या पंचवार्षिक मध्ये आम्ही नक्कीच इम्प्लिमेंट करू. त्यासाठी तुमची मदत लागेलच भाऊ. तुमचा आशीर्वाद, प्रेम असंच गावावर असू द्यावं अशी आशा करतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर भगवान भाऊ महाजन भगवान भाऊ यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या या राम मंदिराचं भूमिपूजन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय गुलाबराव पाटील साहेबांच्या हस्ते नुकताच पार पडलं. आणि भाऊंसोबत आलेले आपले पिंपरी सोनत गटातील जिल्हा परिषद सदस्य गोपाळ भाऊ चौधरी, तसेच आमचे पंचायत समितीचे सभापती
मुकुंदभाऊ नन्नोरे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष दिवो नाना, धरणगावचे उपनगराध्यक्ष विजूभाऊ महाजन, आपले मार्केटचे सभापती प्रेमराज बापू, तसेच आपले धरणगावचे नगरसेवक विलासभाऊ महाजन, तसेच पप्पू भावे, बुटा पाटील, आपल्या गावातील सरपंच स्वप्नील भाऊ, जसे आपल्या गावाचं भीष्मा पितामह म्हणून तुम्ही म्हणतात मग बाबा तिचे पानवाले योगराज नाना, चिसपुराचे सरपंच कैलास भाऊ, आपले विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नाना भाऊ, यांनी आपल्या गावाची संपूर्ण माहिती आणि पुढच्या सुद्धा प्लॅन आपल्याला सांगितला, असे आपले मिलिंद दादा, गावातील पोलीस पाटील, तसेच आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भाऊ, सन्मान्य मान्यवर आणि समोर बसलेले सगळे परिसुद्धा आलेले सरपंच, कार्यकर्ते मंडळी आणि गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, खरं म्हटलं तुम्ही 5-7 दिवसापूर्वी भाऊंकडे गेले, तुम्ही आमंत्रण द्यायला गेले. भाऊंनी मंदिरासाठी 2 लाख रुपयाचं एक कॅश दिले. आतापर्यंत कॅश कोणी देत नाही मित्रांनो, शासकीय निधी देतात. भाऊंनी 2 लाख रुपये एक वर्गणी म्हणून तुम्हाला कॅश दिली आणि या ठिकाणी स्वप्नील म्हणून सांगितलं या 5 वर्षाच्या काळामध्ये शाळा खोल्या दिल्या, ग्रामपंचायत कार्यालय दिलं, तसंच तलाठी कार्यालय दिलं, गावात पेवर ब्लॉक सुद्धा दिले सबजुल भाऊ. तसेच आमच्या कापांडे दादांचं एक दलित वस्तीमध्ये एक सभा मंडप दिलं. त्या व्यतिरिक्त भरपूर कामं झाले. अजून ज्या वेळेस मला आठवतं 2019 इलेक्शन लागणार होतं आणि आपल्या गावाला चावल खेळायला जाण्यासाठी रस्ता नव्हता, अतिशय खराब होता पिंपरी जाण्यासाठी. एक पहिलं काम मंजूर झालं होतं, मुसळी फाटाकत बोरखेडा, रस्त्याचं नाव आहे मुसळी बोरखेडा आणि अनोरा. गावातली मंडळी गेली भाऊंकडे, भाऊने तिकडचं मंजूर पुन्हा पुढच्या आठवड्याच्या कापतात आपण मंजूर करू. तर भाऊंनी कुठलाही शेअर म्हणजे पुढे आचारसंहिता लागणार होती आणि आपल्या गावाला त्यावेळेस हा इथून तर तोपर्यंत आपला रेल्वे पट्ट्यापर्यंत 1 करोड रुपयाचा रस्ता 2019च्या आचारसंहिता लागण्याचा पूर्वी दिला होता आणि आपण पावसाळ्यात भूमिपूजन केलं होतं. त्याच्यानंतर आपल्या गावापासून गारखेड्यापर्यंत, गारखेड्यापासून धरणगावपर्यंत पाहिला येतो मी 2014 पूर्वी रस्ता कसा होता. सिंगल गाडी वापरत होते आणि आपल्या स्वप्नील तुमच्या पूर्वीचे एक टमचा पूर्वीचे सरपंच होतं आपल्या गावातील, मला वाटतं ते बिल्ट्रीत होते आणि रस्ता खराब असल्यामुळे गड्ड्यात पडून मारला होता त्यामुळेच तो माणूस. तर रस्ता रुंदीकरणाचं काम सुद्धा भाऊंनी आपल्या धरणगावपासून तर अनोऱ्यापर्यंत माझे 2 पुलं होते, ते सुद्धा पूल आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे या अनोऱ्या गावाला एक कनेक्टिव्हिटी, धरणगाव इकडे धानोरा, इकडे चावलखेडा, इकडे सोनतकडे जाण्यासाठी असं पूर्ण अनोऱ्या गावाला जी कनेक्टिव्हिटी जोडून दिले. हे बी जर पाहिलं स्वप्नील भाऊ, हे सुद्धा 10 कोटीचा खाली नाही, तुम्ही 3.5 कोटी सांगता. आणि अजून बारीक सरीक आपलं काम डीपीचं असेल, अनेक कामं असतात गावातले, असे भरपूर कामं भाऊंनी अनोऱ्यासाठी केले. आम्ही त्याच तुमच्या खालोखाल धानोऱ्यामध्ये भाऊंच्या मार्गदर्शनाखाली भरपूर कामं केली. हा धानोरा गाव आणि अनोरा गाव 10 वर्षापूर्वी जर आपण नकाशामध्ये पाहिलं, एक मागासलेला परिसर होता. इकडचा जे 5-4 गावांचा परिसर होता, एक मागासलेला परिसर होता. आज गारखेडा झालं, धानोरा झालं, अनोरा झालं. बाबड्याची परिस्थिती बघा तुम्ही, बाबड्याला सुद्धा त्यांच्या गावापर्यंत 2 गाड्या पास होतील असा रस्ता केलेला आहे. त्या बाजू म्हणून तर वावरपर्यंत रस्ता करली ना तिकडे. तर अशा या 5-4 गावाचा प्रश्न खऱ्या अर्थाने गुलाब 2014ला ज्यावेळी निवडून आले, त्यानंतर आता 10-11 वर्षाचा कालखंड गेला आणि या 10-11 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक कामं केली आणि या कामाच्या माध्यमातून भाऊ आपल्या परिसरामध्ये ज्यावेळेस 2014, 2019 आणि 2024
तिघी पंचवर्ष गेला हा परिसर काही मागे राहिला नाही, फक्त बालूनच गाव माहितच राहिला, 2 पाहिजे आरती माल काही समजेनी नाही राहिली. आणि आपलं गार खरा बराबरी वाटी राहणं, इकडे बी एक जास्त नाही तिकडे बी एक जास्त नाही, समतोल. म्हणजे अशा पद्धतीने आणि आमच्या धानोरा अनोरा हे नेहमी भाऊंना 3 पंचवर्षांपासून भाऊंची निवडणूक लागली तर भाऊ एक चक्कर जरी आले तरी गावातले लोक अतोनात प्रेम करतात आणि शेवटी भाऊंच्या निशाणीवर बटन दाबून भाऊंना प्रचंड मतं टाकतात. आणि भाऊंनी बी गावावर भरभरून असं प्रेम केलं. येत्या काळामध्ये भाऊ आपल्याला अनोऱ्यामध्ये अजून एक काम करून द्यायचंय. आपण तुकाराम महाराज मंदिराला 7 लाख रुपये दिले, पण त्यांचं काम थोडं अपूर्ण राहून गेलेलं आहे सभामंडपचं. ते 7 लाख दिले पण आपल्याला काही बोलत नाहीये. पुढच्या काळामध्ये आपण त्यांचं काम सुद्धा एक कशाने तरी मार्ग लावून देऊ. सभामंडपचंच काम आहे त्यांचं, मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. अर्धा सभामंडप झालेला आणि अर्धा सभामंडप बाकी आहे मला वाटतं तुमच्या मागचं काहीतरी तुकाराम महाराज मंदिराचं. ते सुद्धा काम आपल्याला या अनोरे गावात मार्गी लागलं तर या ठिकाणी दोघी समाजाला न्याय मिळून जातो. माळी समाजाला पण न्याय मिळून जातो आणि पाटील समाजाला पण न्याय मिळून जातो. अशा पद्धतीने आपल्याला येत्या काळामध्ये या गावाच्या अजून काय बारके सारखे कामं असतील. दादा तुम्ही या गावचे एक काय म्हणतो आपण एक गॉडफादर आहे. आता तुम्ही बायोगॅसची योजना आणताय, मागे सौर ऊर्जाची योजना आणली होती. आज घरोघर 1100 रुपयाचा गॅस या प्रत्येक लोकांना ते बायोगॅस माध्यमातून काय चार्जेस लागेल 100-150 रुपये तुम्ही उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी भाऊ तुमच्या मागे तत्परीने जे मदत लागेल ते मदत करायला तयार आहेत. तुम्ही काम करा, भाऊला बोलवा. आणि सतत अनोरा गाव म्हटलं कुठलाही कार्यक्रम असला भाऊ तर भाऊ सुद्धा आता सप्त्याला पण आले. तुम्ही त्या दिवशी बाहेर गावाला होते, तुम्ही कळत न कळत आमंत्रण दिलं, भाऊ चक्कर मारतात. आणि येत्या काळामध्ये असंच प्रेम अनोरेकरांनी भाऊंवर ठेवावं. मग बाबा तुम्ही यावेळेस तुम्हाला फोन लावला, तुम्ही करून दाखवलं आणि शेवटच्या दिवशी फोन लावला होता. शेवटच्या दिवशी तुम्ही गाव डगमगतय म्हटलंय, गाव डगमगून देऊ नका बाबा. तुम्ही गावाच्या खरंच विश्वपतमा आहे, तुम्ही डगमगत दिलेलं नाही. आणि खरोखर अनोरा गाव हे आपल्या मतदान पेटीतून दाखवून दिलं. म्हणून सगळ्या अनोरा गावाचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. मी गुलाब भाऊंसाठी एक शेर म्हणू इच्छितो. फूल सुकेल पान सुकेल, फूल सुकेल पान सुकेल, पण भाऊ या अनोरे नगरीचे कायम प्रेम तुमच्यावर कायम टिकेल. यानंतर मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांना आमंत्रित करतो. राम मंदिराच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले गोपाल भाऊ चौधरी, भगवान भाऊ, मुकुंदराव नरनवरे, देवनाना, विजू भाऊ, मधू भाऊ, प्रेमलाल भाऊ, विलास भाऊ, सगळे सन्माननीय व्यासपीठ, आपल्या गावाचे सरपंच, सगळे गावाचे ग्रामस्थ, समोर बसलेले सगळे माझे बंधू भगिनी आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन झालं असं प्रथमतः जाहीर करतो. म्हणाले होता हा कार्यक्रम 6 वाजेचा होता, पण कल्याणी ओळमध्ये आज मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती. तिथे किशोरप्पा, महेंद्र बापू ही सगळी मंडळी आल्यामुळे तो कार्यक्रम जवळपास 3 तास चालला. त्यामुळे मला इथे यायला उशीर झाला, त्याबद्दल आपल्या गावाची माफी मागतो. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस सप्ताह होता त्यावेळेस मी वर्गणी आपल्याकडे जाहीर केली होती. जनरली काय असं नाना की लोकांचा पुढाऱ्यांवर विश्वास नसतो. बोली घ्या भाऊ, काही पैसा देणार नाही अशी परिस्थिती असते. म्हणून त्या दिवशी योगायोगी मंडळी आली, म्हटलं मी बोललेलो बाबा हे पैसे मग बाबा घेऊन जा तुम्ही. त्यामुळे उद्याच्या दिवशी असं म्हणायला नको की बाबा सप्त्यामध्ये आले, बोलून चालले गेले आणि पैसे दिले नाही. हे आपलं कामच आहे की बोलल्याप्रमाणे आपलं काम केलं पाहिजे. गारखेड्यामध्ये सुद्धा भगवान भाऊंनी त्यावेळेस मंदिराकरता सांगितलं होतं की यांना पण पैसे द्या,
आपण गारखेड्याला पण 1,51,000 रुपये त्यावेळेस मंदिराला दिले होते. जे आपल्याकडनं जे मंदिरांना सहकार्य होतं ते प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि गावाचे सरपंच असतील किंवा आमचे दादा असतील ज्यांनी असा गावाकरता एक वेगवेगळे प्लॅन्ट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेस सुद्धा आपल्या गावामध्ये आलो होतो, ज्यावेळेस महिला पतसंस्थेचं उद्घाटन होतं त्यावेळेसही गावामध्ये आपलं गाव म्हणजे नेहमी विकासाच्या मागे राहणारं गाव आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी या गावामध्ये जवळपास 6 निवडणुका लढलो, पण 6 निवडणुकांपैकी एकच निवडणूक मायनस सोडली तर मी 5 निवडणुका या गावामध्ये प्लस होतो. आणि आजही आपण तेवढंच प्रेम केलं, पण मी सुद्धा या परिसरावर खूप प्रेम केलं. मी आपल्या लग्नामध्ये सुखदुःखामध्ये कमी अधिक आलो असेल, पण रस्त्यांचं जे जाळं माझ्या काळात झालं ते आयुष्यात कोणी माईचा लाल सांगू शकत नाही की आमच्या काळामध्ये एवढं काम झालं. म्हणजे पष्टाना जायचं असेल तर रस्ता आहे, इकडे पिंपरी जायचं असेल तर रस्ता आहे, गारखेड्यावरून आपल्याला मध्येच इकडून जायचंय, धरणगावने जायचं मग खूप बाकी जाणे मला याद नाही तर म्हणजे आपण मधल्या रस्त्याने धरणगाव जाऊ शकतो, सरळ जाऊ शकतो. मधले जे रस्ते आहेत गारखेड्यापासूनचे ते पण रस्ते आणि योगायोगाने ते सगळे रस्ते भगवान मुनी उत्तम क्वालिटीचे केल्यामुळे आज आपल्या रस्त्यांचं जाळं या ठिकाणी निघालं. नाला खोलीकरणाचा ज्यावेळेस विषय आला तर पहिली सुरुवात आपण या नाल्या खोलीकरणाची इथून तर डायरेक्ट उखळवाडीपर्यंत केली. 100 फुटाचे बोर केले, आपल्याला आठवत असेल. त्यामुळे आज आपली वॉटर लेवल वाढली. पाटाचं पाणी आल्यामुळे, नाल्यात पाणी आल्यामुळे वॉटर लेवल वाढली. आणि आज तुम्ही कुठेही बघा विहिरींचं पाणी आटणार नाही अशी स्थिती आहे. म्हणजे आपण रस्त्यांकडे लक्ष दिलं. गावामध्ये सगळ्या गावामध्ये आपण पेवर ब्लॉक देण्याचा प्रयत्न केला. भगवान मुनी त्यांच्या गावामध्ये जे सुंदर सभा मंडप केलं, जरी मी 40 लाख रुपये त्या मंडपाला दिले असतील, पण त्यांनी ते 50 लाखचं काम केलं. सांगायचा अर्थ असा आहे, पैसा देणं हे सोपं आहे, पण पैसा देऊन क्वालिटीचं काम होणं फार महत्वाचं आहे. बाबड्यासारख्या गावामध्ये 4-5 कोटीची कामं झाली, माणूस परत 2 लाख पकडीला अजून. ही परिस्थिती आहे आणि ही रिअल फॅक्ट आहे. शाळा खोली, आपल्या गावात स्मशानभूमी करता जागा दिली तेव्हा स्मशानभूमी झाली. आपल्याच गावाच्या माणसांनी जागा दिल्यामुळे तर स्मशानभूमी नव्हती आपल्या गावात, ही परिस्थिती होती. पण आपण सगळे जणांनी त्या दिवशी आपण आले सगळेजण, तर माझं कर्तव्य होतं. आपण काही मागणी केली नव्हती की उधारी दिली द्यावं शिवाजी भाऊ, पण आपण आले आणि मी माझं काम होतं ते आहे बाबा हे घ्या, कारण की पैसे दिले म्हणजे दुसऱ्याचे आले तर काम सुरू होऊन जाईल. आणि आज आपण सगळेजण ते काम सुरू करतायत. पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये जसं भगवान मुनी सांगितलं की मराठा समाजाला सुद्धा त्या काळामध्ये 7 लाख रुपये दिले. त्यावेळेस आपल्याला आमदार फंडही 80 लाख रुपये होता. त्यावेळेस 7 लाख म्हणजे फार वाटायचे. आता आपण 70 लाख दिलं तरी कमी पडतं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तिथेही जर काम करायचं असेल तर पुढच्या काळामध्ये त्याही कामाकडे आपण 100% लक्ष देऊ. आपण आपल्या कामाला सुरुवात करा. पहिलं म्हणजे आपला मेल मंदिराची उभारी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सभामंडप हा नंतरचा विषय आहे. पहिलं मंदिर उभं करणं, सभामंडप हा सेकंड पार्ट आहे. पहिलं मंदिर, त्याचा गाभारा आणि त्याचा कळस, या 3 गोष्टी झाल्यानंतर आपल्या सभामंडपाकडे नजर मारावी लागेल. आणि कमीत कमी या कार्याला आपल्याला 1 वर्ष तरी लागेल. आज मी कल्याणी रोडला गेलो, त्या गावाने मंदिराकडून गावाच्या माणसाने बाहेरकडून 1 रुपयाची पावती घेतली. 20 लाखाचं 25 लाखाचं मंदिर उभं केलं, 1 रुपया माझ्याकडे घेतले नाही आणि कोणाकडे पावती पुस्तक मी घेऊन गेले नाही. गावाने बैलजोडीप्रमाणे पैसे लावले. ज्याच्याकडे बैलजोडी त्यांनी इतके पैसे द्यायचे, जो मजुरीला जातो त्यांनी इतके पैसे द्यायचे आणि ते मंदिर उभं केलं. पण आज मी जेव्हा गेलो तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही मंदिर उभं केलं, आता तुम्ही आम्हाला सभामंडप द्या. मी आनंदाने त्यांना सभामंडप उभं केला. माझी आपल्याला विनंती आहे, पैसे नाही असं नाहीये, प्रत्येकापाशी पैसे आहे. कोणाचे 10 रुपये सुद्धा लाखासारखे आहे, कोणाचे लाख रुपये हे 10 रुपयासारखे आहे. ज्याच्याकडे जास्त पैसे आहे त्यांनी जास्त द्यावे, ज्याच्याकडे परिस्थिती कमी आहे त्यांनी कमी पैसे द्यावे. पण मंदिराला प्रत्येकाने जर घरातून पैसे दिले तर उद्याच इथं 15 लाख रुपये जमा होऊ शकतात, हे मला स्वतःला खात्री आहे. पण ती देण्याची मानसिकता गावाच्या माणसाची प्रत्येकाची असली पाहिजे. पाणी वाहतं ठेवा, डास मच्छर होत नाही, डेंगू होत नाही. हे सगळून ठेवलं उपयोगाचं नाही. पोऱ्याचं काय होईल, नातूचं काय होईल याचा विचार करणारा माणूस प्रगतीच करू शकत नाही.
पोऱ्या पैदा केला, 18 वर्षाचा केला, एवढी जबाबदारी गुलाबराव पाटलाची आहे. पुढे पोरांनी करावं काय करो त्याने दादरदुल्ला करो का पुढचं काही काम करो. पण आता लोक नाचून विचार करतात, अरे तो वागीन का नाही वागीन कोण पाहिलं तुला. त्यामुळे आपल्या मुलाने आपली कर्तव्य कसे करावे, म्हणजे मुलाला आपण काही करू नये असं माझं म्हणणं नाही, करावं. पण आपल्यापेक्षा मला माझे जे दिवस होते शाळेमधले की मला सायकल सुद्धा वाहण्याची घ्यायची, 50 पैसे द्यायचो, 1 तासाची बोली करायचो, 1.5 तास फिरायचो, मार खायचो बापच्या. आणि माझ्या पोऱ्यापर्यंत 4 चाकी गाडीत फिरतो, याच्यावरती काय देऊ मग त्याला आणखी बघा विमान घेऊ. तर भरपूर झालं. तर माझं म्हणणं हेच आहे की आपण इतका लांबचा विचार करतो, माझ्या मुलाचं काय होईल ना माझ्या नातूचं काय होईल. मला तरी असं वाटतं की 100% तो विचार करावा, पण तो मर्यादित असावा, तो मर्यादित विचार असावा. गुलाबराव पाटलाला त्याच्या आई वडिलांनी जन्म दिला, हीच सगळ्यात मोठी पुण्याई आहे, हीच सगळ्यात मोठी मुली. मी गरिबीत जन्माला आलो, हा माझ्या नशिबाचा दोष आहे, पण मी गरिबीत मरणार नाही हे आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. मी गरिबीत आलो मान्य आहे, पण मी गरिबीत राहणार नाही हे ज्या दिवशी तुम्ही डोक्यात ठेवाल त्या दिवशी गरिबी तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरू शकत नाही. कामं नाही. मी एक भाषण केलं, माझ्यावर लई टीका झाली, टीव्हीवर आलं इकडे. मी काय बोललो होतो भाषणात की लोक म्हणतात नोकऱ्या नाही, काम करणाऱ्याला काम आहे, चॅलेंज आहे आपलं, काम करणाऱ्याला काम आहे. नुसतं ईद करून घेतो, बूट घालून फिरतो, त्याला काय काम भेटी. मी BA, तू तर आहे BA, काही काम नाही. तू वावरात जात नाही, तू मजुरीला जात नाही, तू कंपनीत जात नाही. मग बिहारी लोक येतात म्हणतात, UP वाले येतात, ते काम करतात. मला सांगा, स्वयंपाक कोण करतो आपलं? राजस्थानी. फरशा कोण बसाडतो? राजस्थानी. तुमचं फर्निचर कोण करतो? राजस्थानी. तुमचे वेल्डिंगचे काम कोण करतो? बिहारी. मग हे काही चूक बोललो का मी? राजस्थानी काय बनावं स्वयंपाक. तू शिकता तर काय येतात वाटे, तू रिकामचोट फिरतो. म्हणजे हे मी ते बोललो होतो, माझ्या मनात पाप नव्हतं. पण आपल्या माणसाला कसं आहे, काम करण्याची मानसिकता नाही. आपल्या मुलाला वाटतं मला नोकरी पाहिजे, नोकरी पाहिजे, आणि तू नोकरी कर अशी जी मानसिकता डोक्यात ठेवतो ती चुकीची आहे. मी नोकरी नाही करणार, माझ्या घरी 4 जण नोकरीला ठेवेन अशी मानसिकता डोक्यात असली पाहिजे. तुझा मंडपचा धंदा करा, 4 जणांना पोट भरायला जागा भेटेल. मंडपचा बी केला तर मंडप उभा करणारा, केटरस, त्याला वाढणारा, ती गाडीवाला, करू शकतो ना आपण हे. पण आपली मानसिकता चुकीची होऊन गेलेली आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्या तरुणांना विनंती करेल, मी त्या दिवशी बोललो होतो, मी काही कीर्तनकार नाही, पण मी रोज ज्या घडामोडी पाहतो, लोक मागे फिरतात, काय बी करा भाऊ, शिपाईला द्या. किती किती भाऊ शिपाईचे? 20 लाख का येतात ती तुम्ही अरे बँकेत ठेव ना. 20 लाख पण कडकडे का फिरा ना तू. आता पेन्शन नाही आहे, आता पेन्शन बंद करून टाकलंय गव्हर्नमेंटने. काही काही लोक 20 लाख करतात शिपाई भरतात, शिपाईचा पगार किती? 18,000. 20 लाख मध्ये धंदा करा, तरी 50,000 जर इमानदारीत केली तर 50 रुपये कोणत्याही धंद्यात तुम्ही कमवू शकता. ती मानसिकता नाही, ती मानसिकता आपली राहिलेली नाही. त्यामुळे तरुण बांधवांना माझी विनंती आहे, आई वडिलांना त्रास देऊ नका, धंदा पाणी करा, छोटा मोठा काही पण करा. मुसलमान नोकरी मागायला झाला नाही माझ्यापर्यंत. माझ्या गावात 40% मुसलमान आहे. एक मुसलमान वगैरे भंगार बेचेंगे, मुड़ी के बाल बेचेंगे, केले बेचेंगे, कुछ भी करेंगे.